नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेवटी मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश झाला. आदेश त्यांनी थेटपणे दिलेला नाही. जसा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला दादांनी सांगितलेलं होतं तशाच पद्धतीनं अर्थ काढायचा आहे. त्याच्यात काय काय आपल्याला नेमकं मतदारांनी करायचं आहे हे त्यांच्या आदेशातून आपल्याला मिळवायचं आहे. इन बिटवीन द लाईन्स आपण त्याला म्हणतो तशा पद्धतीनं आहे. म्हणजे जरांगे दादा 10 तारखेला निर्णय घेणार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाला मराठा समाज हा जे एकत्रित जमलेला एकजुटी कोट्यावधी मराठा समाज हा कुणाला मतदान करणार याचा निर्णय 10 तारखेकडे सगळ्या लोकांचं लक्ष होतं. तो अखेर निर्णय झालेला आहे. दादांनी सांगितलेलं आहे, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा, पण फार महत्वाचं आहे, पण आरक्षणासाठी आलेली आणि झालेली जी एकजूट ती आपल्याला हरवायची नाही. पहिली गोष्ट, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आपल्याला सोडायचं नाही, त्यांचा सुपडा साफ झालाच पाहिजे. ज्यांनी आरक्षणाच्या लढाईमध्ये आरक्षणाला विरोध करून आया बहिणींची डोकी फोडली, रक्तबंबाळ केलं, रस्त्यावर आलेल्या आया बहिणींच्याकडे दुर्लक्ष केलं, 1.5 वर्ष आंदोलन होतं तरीही म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आंदोलन ज्यांनी केलं नाही किंवा जे कशातच नव्हते अशा 17 समाजाला मात्र ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ दिला आणि मराठा समाजाला खुन्नस दिली. रस्त्यावरती माता भगिनी आल्या तरीही त्याला वाईट वाटलं नाही. त्यांना आपल्याला सोडायचं नाही असं त्यांनी सांगितलंय. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्र, याचा अर्थ स्पष्ट आहे. कुणाला मदत करायची आणि कुणाला मदत करायची नाही हे जरी गाव पातळीवरती निर्णय घ्यायसाठी जरी जरांगे दादांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी ज्या अटी घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाची एकजूट हरवायची नाही, पहिली अट. आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांचा सुपडा साफ करायचाच आहे. आणि खास करून ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीसांविषयी विचारलं त्यावेळेला त्यांच्यावरती ते नेहमीच्या शब्दात बरसले. ते स्पष्टपणे म्हणाले, ज्याला माता भगिनी रस्त्यावरती आल्या तरी सुद्धा त्याला जराही मन त्याचं हललं नाही, त्याला जराही वाईट वाटलं नाही. या माता भगिनींची डोकी ज्यानं फोडली, त्यानं रक्तबंबाळ केलं, मराठा समाजाच्या लाखो मुलांचं आयुष्य त्यानं बर्बाद केलं, असा तो माणूस आहे, त्याला सोडायचा संबंध उद्भवतच नाही असं ते म्हणतात. मित्र, अखेर हा जो निर्णय झाला या निर्णयाला धरून ते म्हणतात की मी स्पष्टपणे बोललो नाही, काही संभ्रम याच्यामध्ये काही काडीचा संभ्रम नाही. कारण अशाच पद्धतीचा निर्णय दादांनी लोकसभेच्या वेळेला सुद्धा दिला होता आणि मराठा समाजानं बरोबर कार्यक्रम लावला होता. कुणाला मतदान करायचं हे मराठा समाजाला स्पष्ट समजलेलं आहे आणि कुणाला करायचं नाही आणि कुणाचा कार्यक्रम करायचा आहे, कुणाचा सुपडा साफ कुणाला करायचा आहे याचं नेमकं मार्गदर्शन दादांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मराठा समाजाच्या समोर ठेवलंय. आणि त्यांनी सांगितलंय, हे ज्याला त्याला स्पष्ट समजलेलं आहे, मला वेगळ्या भाषेत सांगायला लावू नका. मित्रांनो, हे जरी सगळं असलं तरीही दादांचा प्रामुख्यानं रोग कुणाकुणावर असतो याच्याविषयी मी थोडंसं आणखी मार्गदर्शन याच निर्णयातून करणार आहे. दादांनी नेहमी सांगितलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती जे नागपूर दक्षिण पश्चिम मधून उभारतात, ज्यांच्यावर प्रफुल्ल गुडदे पाटील उभारलेले आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे, कुणबी बहुल हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस साहेबांना ते कदापि माफ करणार नाही. आपण काही त्यांच्या टार्गेटवरची माणसं बाकी आपण बोल, म्हणजे एवढ्याच लोकांना असं नाही. आपण असा त्याचा अर्थ काढू नका की मी जे 7 माणसं घेतोय एवढ्याच लोकांना टार्गेट करा, असं दादा असं अजिबात म्हणाले नाहीत. की समाजाला आरक्षणाला विरोध करणारे आणि समाजाच्या भवितव्याच्या आड येणाऱ्या सगळ्यांना पाडा आणि गाव पातळीवरती निर्णय घ्या, असं काही नाही, असं स्पष्टपणे. मग त्याच्यामध्ये मला प्रमुख आरक्षणाच्या लढाईमध्ये आपल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत जी प्रमुख मंडळी होती, ज्या लोकांनी आरक्षणाला प्रचंड मोठा विरोध केला आणि आरक्षण हाणून पाडलं, त्या लोकांना दादा सोडतील का? कदापि नाही.
मग या संदर्भातले काही प्रमुख मी गोष्ट सांगत आहे की या लढाईमध्ये आपल्याला विरोध या माणसांनी केला. त्यातला देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, छगन भुजबळ साहेब, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, राजेंद्र राऊत आमदार योगेश कदम, ही जी काही मंडळी आहेत, एक 6-7 मंडळी, ही प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर येतात. मला या संदर्भातलं थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करावं असं वाटतं, म्हणून मी सांगतोय. देवेंद्र फडणवीस ज्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून उभं राहतात, त्यांच्या विरोधात प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणून आहेत, जे कुणबी समाजाचे आहेत, ते काँग्रेसकडून उभे आहेत. इथं कुणबी समाजाची लोकसंख्या जवळपास 80 ते 90 हजार आहे. दलित समूह साधारणपणे 22% आहे बघा. आणि ते सोडून इतर जे समाज आहेत तेही लाखावर आहेत. त्यामुळं दादांनी सांगितलेली जी गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीसना ते माफ करू शकत नाहीत. म्हणून त्याने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की या लोकांना तुम्ही पाडायचंच आहे. याच्या आधी त्यांनी अनेक वेळा ह्या स्पष्टपणे गोष्टी सांगितलेल्या आहेत की. आणि दुसरं असं आहे, देवेंद्र फडणवीसला विरोध करण्यासाठी विकास ठाकरे, सतीश चंद्रवर्ती काँग्रेसचे, अनिल देशमुख, ही सगळी मंडळी ही विरोधात आहेतच. फक्त मराठा समाज यानं एकदा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यानं आपल्या सगळ्या लेकी बाळांच्या आयुष्याचं मातेरं केलं, त्याला पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा असं दादांचा आदेश. दुसरे अतिशय टार्गेटवरती असणारी व्यक्ती म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन यांनी विरोध करत असताना तो नेमका असं तेही नेमकं ते कधी नाही, त्याला पुढं कर, याला पुढं कर, असं कर, अशा पद्धतीनं त्यांनी विरोध केला. सोयीनुसार ते नेहमी विरोध करत राहिले मराठा आरक्षणाला. आणि मराठा आरक्षण हा मराठा अर्थात एक गोष्ट हे लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीचा जो मूळ पक्ष आहे RSS, त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाज त्यांच्या हिट लिस्टवरती आहे. घटनेनं SC, ST आणि OBCला आरक्षण दिलंय. त्या व्यतिरिक्त कुणाला आरक्षण भारतीय जनता पार्टीला द्यायचं नाही. म्हणून तर ते जातीय जनगणनेला विरोध करतात. फक्त तोड देखलं काही जण बोलतात आमचा काही विरोध नाही, काही जण बोलतात एका तालासुरात त्यांनी असं ठराव बिराव केला, असं काहीही घडलेलं नाही. गिरीश महाजन हा त्यापैकीच एक अत्यंत हुशार आणि लबाड माणूस. त्यांच्या विरोधात दिलीप खोडपे म्हणून शरद पवार साहेबांनी माणूस उभा केला. यांना प्रचंड गर्भश्रीमंत आणि प्रचंड श्रीमंत असणारा हा व्यक्ती निश्चितच जरांगे दादांच्या निशाण्यावर असणार आहे. आणि ही लढत सुद्धा राज्यातली एक लक्षवेधी लढत म्हणून तिकडे बघितली जाईल. तुम्ही सगळे, आपण सगळे मराठा समाज यांनी मात्र गिरीश महाजनला एकमुखी त्यांना पाडण्यासाठी किंवा त्यांना टार्गेट म्हणून त्यांच्यावरती लक्ष केलं पाहिजे, त्यांच्या विरोधातील व्यक्तीला मदत केली पाहिजे असा त्याचा. कारण गेल्या वेळेला त्यांच्या दृष्टीनं ते 7व्या वेळा उभारतात आणि त्यांना स्थानिक गेल्या वेळेला जवळपास माझ्या मतानं 2 लाखावर मतदानाने ते निवडून आलेले होते. पुढचा मराठा आरक्षणाला विरोध करणारा जो माणूस आहे तो छगन भुजबळ. मतदारसंघ आहे येवला. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांना उभं केलं आणि त्यांना OBC नेता म्हणून प्रोजेक्ट केलं. तसं पाहिलं तर ते आधी कधी OBC नेता म्हणून त्यांचं प्रोजेक्शन झालेलं नव्हतं. पण अडचणीत सापडलेल्या भुजबळांनी आपण OBC नेता म्हणून ते विरोध मिळवलं आणि OBC समाजाला उठवून बसवलं. मराठा आरक्षणाची ज्यांनी वाट लावली त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे छगन भुजबळ. येवला या मतदारसंघात मराठ्यांची संख्या जवळपास 1,30,000च्या दरम्यान. आणि या लोकांनी जर ठरवलं, नेमकं ठरवलं तर जाता जाता भुजबळ साहेबांना सोपडा साफ करू शकतो. आतापर्यंत ज्या मराठा समाजानं भुजबळ साहेबांना डोक्यावर घेतलं आणि त्यांना निवडून दिलं 5-6 वेळा, त्यांनी आता परत ती चूक करू नये असा त्याचा. पुढचा माणूस आहे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात संतोषसिंह रावत म्हणून
काँग्रेसची उभी आहे. मित्रो, खासदारकीला सुधीर मुनगंटीवार, सुधीर भाऊ उभे होते, नुकत्याच झालेल्या 24, आणि या खासदारकीला ते भुईसपाट झाले. आता सुद्धा त्यांची मानसिकता ही हरलेलीच आहे. पण मात्र ते मराठा आरक्षणाला विरोध मात्र ते कमी करत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ते निशाण्यावर असावेत असं मला. परळी वैजनाथचे धनंजय मुंडे हे मात्र मराठा आरक्षणाचे कट्टर दुश्मन आहेत. जसे देवेंद्र फडणवीस तसे एनसीपीचे हे धनंजय मुंडे साहेब. धनंजय मुंडे यांची 2019ला राष्ट्रवादीकडून उभारले होते, एकसंध राष्ट्रवादी होते, त्यांच्या विरोधात पंकजा मुंडे उभ्या होत्या. तर धनंजय मुंडे हे त्यावेळेला पंकजा मुंडेंना हरवून विजयी झाले. लक्षात घ्या, आता मराठा आरक्षण आपल्या ह्याच्यावर बसलंय, मानगुटीवर बसलंय. पंकजाताईंना खासदारकीला सुपडा साफ केलेला आहे भाजपच्या कमळ चिन्हावर उभारलेल्या, आणि आपल्यालाही आता ते सोडणार नाहीत. यासाठी पंकजा मुंडे आणि धनुभाऊ दोघजणही एकत्रित आले, 1 नंबर 2 नंबर. पण म्हणून इथला मराठा समाज हा त्यांना विरोध करायचा थांबेल? नाही थांबेल. सांगितलेलं आहे की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या पंकजाताई ज्या आहेत आणि धनंजय मुंडे जे आहेत यांना कदापि माफ मराठा समाज करणार नाही, ना जरांगे पाटील साहेब आणि ना आंदोलनातला कुठलाही माणूस. त्यामुळे त्या परळी वैजनाथमध्ये धनंजय मुंडे साहेबांचं ही भवितव्य हे निश्चितच संपलेलं असलं पाहिजे. मराठा समाजाला ज्यानं उघडपणे चॅलेंज केलं तो बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत. त्यांच्याबरोबर आता ॲडव्होकेट दिलीप सोपल उभारलेले आहेत. दोघांची लढाई आता इतिहासात बऱ्याच वेळा झाली. 5-6 वेळा दिलीप सोपल साहेब निवडून आले, 4 वेळा राजेंद्र राऊत साहेब निवडून आले. आता ते सध्या अपक्ष आहेत, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. आता ते शिवसेना शिंदे गटातून उभे आहेत आणि दिलीप सोपल साहेब पवार साहेबांच्या एक सगळ्यात उद्धव ठाकरे गटातून उभे आहेत दिलीप सोपल साहेब. राजेंद्र राऊत यांनी थेटपणे जरांगे दादांनाच चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे सगळा मराठा समाज हा राजेंद्र राऊतच्या टार्गेटवरती आहे. त्यांना राजेंद्र राऊतना कुठल्याही परिस्थितीत हरवलं पाहिजे. चॅलेंज देणारा माणूस होता, टार्गेट करून दिला. त्यामुळं धाराशिव या या खासदारकीच्या मतदारसंघातून आधीच त्यांचा बार्शी मतदारसंघ पिछाडीवर आहे. तर तिथून जे ह्याचा उमेदवार आपला विरोधी आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळं त्यांना राजेंद्र राऊतना भुईसपाट करणं हा अप्रत्यक्षपणे दिलेला निर्णय. ज्यांनी मराठा आरक्षणाला, मी शेवटचं नाव सांगतोय, जे सगळेच आहेत हे मी अगदी टार्गेटवरची जी मंडळी आहेत, जे निशाण्यावरची मंडळी आहेत मराठा आरक्षणाच्या, आणि ज्यांनी मराठा आरक्षण मिळूच नये यासाठी सगळ्या आघाडीवर विरोध केला, अशांचीच फक्त नावं घेतोय मी. त्यामुळं योगेश रामदास कदम हे पुढचं नाव आहे, आमदार आहेत सध्या. त्यांच्या विरोधात खेड दापोलीतनं उभा आहेत, त्यांच्या विरोधात संजय कदम साहेब उभे आहेत. खरं तर रामदास कदम साहेबांनी विरोध करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी स्वतःला सरकार किंवा स्वतःला एक उच्च कुलीन अशा पद्धतीचं हे घेऊन मराठा समाजाला त्यांनी मराठा आरक्षण कुणबीतून देण्यास विरोध केला. आणि हा विरोध सगळे मराठे लक्षात ठेवून आहे. सगळ्यांच्या हिट लिस्टवरती, मराठा आंदोलकांच्या हिट लिस्टवरती ते आहे. त्यामुळं योगेश कदम आमदार जे रामदास कदमांचे चिरंजीव आहेत यांनाही आपल्याला टार्गेटवरती ठेवलं पाहिजे. मित्र, मनोज जरांगे दादांचा निर्णय तो 288 मतदारसंघ करतायत. मी एक 7 हे थोडक्यात काही नावं ज्यांनी आपल्याला विरोध करण्यासाठी सर्व पातळीवरती विरोध केला असे एक मी 6-7 नावं आपल्या समोर ठेवलेली आहेत. पण 288 मतदारसंघात दादाने ठरवलेला, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध नुसताच नव्हे तर ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा
आदेश घेऊन ज्यांनी काम केलंय अशा सगळ्या मंडळींना आपण टार्गेटवरती ठेवायचं आहे असं स्पष्टपणे, आणि जरी नसलं तरी आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये जसा लोकसभेला आदेश दिला होता तसाच आदेश हा मनोजदादा जरांगेंनी दिलाय. फक्त एक गोष्ट अशी आहे, मनसे हा एक जो घटक आहे म्हणजे राज ठाकरे साहेब यांचा मराठा आरक्षणाला, कोणत्याच प्रकारच्या आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. तर त्यांचा जो उमेदवार आहे तिथपर्यंत सुद्धा ही बातमी गेली पाहिजे आणि त्या मुंबईतून माहीममधून त्यांचे जे राजपुत्र उभे आहेत त्यांना सुद्धा मराठा आरक्षणाची झळ चांगलीच बसली पाहिजे असं आहे. मित्रो, लॉंग वेटिंग, बरेच दिवस प्रतीक्षित बहुचर्चित असा हा निर्णय शेवटी झालेला आहे आणि द्यायचा तो आदेश मनोजदादा जरांगेने दिलेला आहे. फक्त मराठा समाजानं त्यातून नेमकं काय घ्यायचं हे त्यांना लोकसभेसारखाच निर्णय आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही पोस्ट.